श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत आपल्या तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही स्वामी चरणी इच्छा. तर आजचा आपला विषय आहे नामस्मरण. नामस्मरण ह्या शब्दातच नाम कसे घ्यावे हे सूचित होते. नाम हे स्मरायचे आहे व स्मरण ही मानसिक क्रिया आहे. म्हणजेच मनोजप करायचा. तोंडाने उच्चार न करता केलेला एकही श्वास वाया न घालवता परावाणीने जप करायचा. श्वास घेतेवेळी जितक्या वेळी श्वास घेऊ तितक्याच वेळा श्वास सोडतानाही नाम घ्यावे. याने श्वासाबरोबर नामाची लय साधली जाते. असे नामस्मरण करतेवेळी थोड्याच वेळात लक्षात येईल की मन नामावर स्थिर होत नाही. कल्पना, विचार तरंग उठतात. अशाने नामात खंड पडला तरी मध्येच नाम सुटल्याची जाणीव होते व परत नाम घेणे सुरू होते. नाम आणि कल्पना, विचार यांचा पाठशिवणीचा खेळ चालतो. असे समजा की विशिष्ट वेळात जितक्या वेळा नाम घेतले तितक्याच वेळात मन, विचार, कल्पनामध्येही रमले. असे झाले तरी काही हरकत नाही, कारण कल्पना, विचार प्रत्येक वेळी भिन्न भिन्न असतात. म्हणून त्यांचे संस्कार बळकट, बलवत्तर नसतात. उलट नाम एकच असल्याने त्यांचे संस्कार मात्र जाणीवेमध्ये प्रभावीपणे दृढ होतात आणि एकही नाम वाया जात नाही. दत्तात्रय प्रभूंचे नामस्मरण केल्यास परमेश्वराची विशेष कृपा लागते. नामस्मरणाचं फार मोठं महत्त्व आहे. नामस्मरण केल्यास परमेश्वरास अभिमान येतो. उठता, बसता, चालता, बोलता, खाता, पिता नामस्मरण करावे असे श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे. नामस्मरणात अनेक जण उद्धरून गेले आहेत. सर्व विधींचा राजा नामस्मरण आहे. नामस्मरणाला काळाचा, वेळाचा बंधन नाही. नामामध्ये मन एकरूप झाले पाहिजे. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने घरात आनंदाचे वातावरण तयार होते. घरात सुख समृद्धी नांदते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात. अचानक येणारे संकट टाळण्याची शक्ती स्वामी नामस्मरणात आहे. म्हणून स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींवर सर्व काही सोडून द्या आणि चिंतामुक्त जीवन जगा. फक्त स्वामींना विसरू नका. ईश्वराची भेट घडायचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचा माध्यम म्हणजे नामस्मरण. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2-4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसे हे आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. सुरुवातीला 5-10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की मी काही नाही तरी 10 वेळा तरी नाम घेणे झाले. पुढील वेळेस जास्त वेळ नाम घेण्याचा निश्चय करा. याला तर म्हणायचं पॉझिटिव्ह थिंकिंग. मग काय ठरवलेत करणार ना सुरुवात आतापासून. एक लक्षात ठेवा, चांगली आणि वेळेवर सुरुवात म्हणजे निम्मी लढाई जिंकलात. नामस्मरणाचे चमत्कारिक फायदे. आयुष्यात कोणत्या गोष्टी घडू लागतात? गुरूची भक्ती ही मनात जागृत झाली की नामस्मरण आपोआप येऊ लागतं.
भगवंताचा आपल्याला नाद लागला तर मनातून अंतःकरणातून नामस्मरण आपोआपच सुरू होऊ लागतात आणि नामस्मरणाने आपली दुःख कमी होऊ लागतात. अखंड नामस्मरण करायला सोहळ्याची आसनाची गरज नसते. परमेश्वर हा चराचरात आहे. कोणत्याही देवाचं नामस्मरण हे आपण केलंच पाहिजे. देवाला आपण सर्वस्व अर्पण करणे आणि देवाला नतमस्तक होणे, मात्र देवाचे नाव त्यांचे स्मरण वारंवार होणे त्याला नामस्मरण म्हणतो. आपण नामस्मरण केव्हाही कधीही कुठेही करू शकतो आणि नामस्मरण करताना आपल्याला प्रचिती येऊ लागते. नामस्मरणाने आपले कष्ट, यातना, त्रास या हळूहळू कमी होऊ लागतात. परमेश्वराची भक्ती, देवाचे ध्यान यात आपण मग्न होतो. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं खरं देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरंच हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास ठेवा. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हसतच असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी ते देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. सुखात ही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्याची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस, वाट्याला आलेली कर्तव्ये सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरे आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. ह्या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करतात. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्याची शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पाझर, स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची साई, स्वामी माझा पाठीराखा. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःख असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्यांच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती होय. स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचवण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते स्वामी. जर तुमचा विश्वास आहे की स्वामी अस्तित्व आहे तर तुम्हाला सगळीकडे जाणवतील. भगवंताचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारावर घातलेली जमाबंदी आणि आयुष्य सत्कर्मे लागण्याची सुवर्ण संधी. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः.